हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 2.3. क्वेश्चन नंबर 1 आहे ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉइंट ए आउटसाइड द लाईन. एक आपल्याला एल लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि आउटसाइड द लाईन म्हणजे लाईनच्या बाहेर कुठेतरी ए पॉइंट घ्यायचा आहे. थ्रू पॉइंट ए ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द लाईन एल. या ए पॉइंटमधून एक लाईन आपल्याला घ्यायची आहे, ती पॅरलल असायला पाहिजे एल लाईनला. सो इथे आपण ड्रॉ करू. एक एल लाईन घेऊन घ्यायची आहे. ओके, आता ह्या लाईनवरती आपल्याला आउटसाइड म्हटलेलं आहे ना, म्हणजेच लाईनच्या बाहेर पॉइंट घ्यायचा आहे. सो मी इथे पॉइंट घेत आहे, तर इथे आपण मेजरमेंट करून पॉइंट घेणार आहे. मी इथे 2 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेते आणि इथे पॉइंट घेते ए. ओके, सो आपण या ए पॉइंट मधून इथे एक डॉटेड लाईन शो करायची आहे. आता इथे आपल्याला पॅरलल लाईन फाइंड करायची आहे ना, तर इथे जे आपण 2 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेतलेलं आहे, सो याच मेजरमेंट मधून आपल्याला 2 सेंटीमीटरचा आणखी इथे एक पॉइंट घ्यायचा आहे. ओके, ए पॉइंट आपण जितक्या मेजरमेंटचा घेतलेला आहे तितक्याच मेजरमेंटचा आपल्याला हा पॉइंट घ्यायचा आहे आणि इथे पण एक डॉटेड लाईन ड्रॉ करायची आहे. ओके, आता हा पॉइंट आणि ए पॉइंट या दोघांमधून एक लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची. आणि ही लाईन पॅरलल आहे एल लाईनला. ओके, ह्या लाईनला नेम देत आहे एम आणि ह्या पॉइंटला नेम आपण पी देणार. ओके, आणि इथे बी पॉइंट नेम देणार आहे या पॉइंटला आपण, आणि इथे क्यू. ओके, हे नेमिंग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणते पण देऊ शकता. सो इथे आपण एल लाईनला एम लाईन ही पॅरलल ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे ड्रॉ अ लाईन एल, टेक अ पॉइंट टी आउटसाइड द लाईन. थ्रू पॉइंट टी ड्रॉ अ लाईन पॅरलल टू द लाईन एल. ओके, सेम 1 क्वेश्चन सारखाच हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. सो ॲज इट इज मेथड आपण इथे यूज करायची आहे. फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण एल लाईन ड्रॉ करून घेणार आहे. ओके, टेक पॉइंट टी आउटसाइड द लाईन. इथे लाईनच्या बाहेर कुठेतरी आपल्याला टी पॉइंट घ्यायचा आहे. सो मी या ठिकाणी टी पॉइंट घेत आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, टी पॉइंटमधून एक पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे, जे की लाईन एलला पॅरलल असायला हवी. तर त्यासाठी आपल्याला आणखी एक पॉइंट इथे शो करायचा आहे या एल लाईनवरती, आणि हे टी पॉइंट आपण जितकं डिस्टन्स घेतलेलं आहे हे काउंट करून घ्यायचं आहे आपल्या स्केलमध्ये. हे आहे 2.4. सो ह्या पॉइंटमध्ये पण आपल्याला 2.4 डिस्टन्स घेऊन घ्यायचा आहे. आणि ह्या डॉटेड लाईन शो करायच्या आहे. ओके, आता हे मला हा पॉइंट मिळालेला आहे ना, हा पॉइंट आणि ह्या टी पॉइंटमधून मी एक पॅरलल लाईन इथे ड्रॉ करते जी एल लाईनला पॅरलल आहे. ओके, इथे एस नाव देणार आपण आणि इथे पी आर. ओके, सो झाली इथे एल लाईनला ही एम लाईन आपण पॅरलल घेतलेली आहे. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. खूप इझी आहे. क्वेश्चन नंबर 3 आहे ड्रॉ अ लाईन एम, ड्रॉ अ लाईन एन विच पॅरलल टू लाईन एम ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 सेंटीमीटर इट. ओके, इथे आपल्याला एक एम लाईन ड्रॉ करायची आहे आणि एन लाईन ड्रॉ करायची आहे. एन लाईन आपल्याला अशी ड्रॉ करायची आहे, ती पॅरलल असणार आहे एम लाईनला, आणि ती पॅरलल असणार तर त्या दोघांमधील डिस्टन्स आपल्याला 4 सेंटीमीटर घ्यायचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल इथे आपण एम लाईन ड्रॉ करून घेऊ. ही एम लाईन ड्रॉ केली आपण. आता आपल्याला काय म्हटलेलं आहे की त्या दोन्ही लाईनमध्ये डिस्टन्स किती असायला हवं, 4.
सेंटीमीटरचं डिस्टन्स असायला हवं. सो इथे एक पॉईंट घेत आहे आणि मला 4 सेंटीमीटर डिस्टन्स पाहिजे आहे. तर ह्या पॉईंटला मी स्केलमधील जे 4 नंबर येत आहे हा इथे प्लेस करत आहे आणि बरोबर इथे 0ला एक पॉईंट देत आहे, म्हणजे आपल्याला 4 सेंटीमीटरचं डिस्टन्स मिळेल. ओके. आणि परत आता मला पॅरलल लाईन घ्यायची आहे, तर मला 2 पॉईंट हवेत. तर परत मी इथे आणखी एक पॉईंट घेत आहे जे 4 सेंटीमीटरच असणार. ओके. सो 0ला एक पॉईंट आणि इथे 4 सेंटीमीटरला एक पॉईंट. सो हे 2 पॉईंट आपल्याला मिळालेले आहे. याला नाव देणार आपण ए आणि इथे बी, इथे सी आणि डी. ओके. नेमिंग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता. नेक्स्ट आता आपल्याला ह्या दोन्ही पॉईंटमधून एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ही एन लाईन आहे आणि इथे आपल्याला एक सेगमेंट ड्रॉ करायची आहे, जी सेगमेंट डॉटेड असणार. ओके. सो हे आहे 4 सेंटीमीटर, हे पण 4 सेंटीमीटर. सो दोन्हीही एम आणि एन लाईन हे पॅरलल झालेले आहे एकमेकांना आणि इथे डिस्टन्स किती आहे दोन्ही लाईनमधलं 4 सेंटीमीटर आहे. सो इथे आपला प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. मुलांना तुम्हाला व्हिडिओ समजला असेल तर तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.